सो गुड मॉर्निंग. श्रावी आता रेडी झालेली आहे आणि आज आम्ही फिरायला चाललो आहोत रत्नागिरीला. सो आजचा व्लॉग आहे तो नक्की बघा आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लाईक करायला विसरू नका. काय पिऊ सांगते ना, लाईक करायला विसरू नका. ओके, सो नक्की बघा ब्लॉग. राम जय श्रीराम, जय श्रीराम, राजा राम, जय श्रीराम, जय जय श्रीराम, राजा राम. कोण करा. बाप्पा कुठे आहे? बाप्पा कुठे आहे? इथे आहे. हो बरं. ना आजी लपले बघ. आम्ही आता रत्नदुर्ग किल्ल्यावरती आलेलो आहोत. खूप सुंदर जागा आहे आणि आज पाऊस पण इतका नाही आहे, पण वातावरण खूप ब्युटिफुल आहे. म्हणजे ढगाळ वातावरण आहे, हवा खूप छान येते. सो मजा येते फिरायला. रत्नदुर्गला पोहोचल्यानंतर श्रावीने पहिलं तर तिला न सांगता तिने पाया पडले. तिथे तिचे फोटोज लागलेले, तर तिथे डायरेक्ट ती पाया पडलेली. आमच्यासाठी एकदम भारीच होतं. आणि त्याच्यानंतर चढताना वरचा जो व्ह्यू दिसत होता ना, तो एक सुंदर व्ह्यू दिसत होता वरून. सो चढताना व्ह्यू आहे किल्ल्यावर. चढताना किल्ल्याच्या वरती गेल्यानंतर भगवती मंदिर लागतो. सो आम्ही लांबूनच पाया पडलो, कारण की आम्ही आज फिश खाल्लेलं. सो मंदिर पण खूप छान आहे. श्रावीला हात घेऊन तिची मम्मा, मी, आजी, आम्ही तिला पूर्ण गडावरती फिरवत होतो आणि तिला मी सगळी माहिती सांगत होतो की छत्रपती शिवाजी महाराज त्यांनी कशा पद्धतीने हा किल्ला त्यांच्या हाती आला आणि हा किल्ला कधी बांधला गेला, हे सगळं मी तिला इन डिटेल सांगितलं. त्याच्यानंतर मी आणि श्रद्धा कधी आलेलो या किल्ल्यावरती आणि हे देखील तिला सांगितलं. ती मस्तपैकी ऐकत होती आणि माझा हात धरून ती चालत होती. सो आपल्या मुलांना गड किल्ल्यांवरती आणणं आणि त्यांच्यासोबत गप्पा मारणे महाराजांबद्दल एक भारीच असतं. इथे पूर्णपणे माहिती दिलेली आहे की कधी किल्ला बांधला गेला, त्याच्यानंतर महाराजांच्या हातात कधी आला, त्याच्यानंतर पेशव्यांच्या हातात कधी गेला, हे सगळं पूर्णपणे माहिती दिलेली आहे. आणि ही जी गुहा दिसते ही त्या किल्ल्याला टच आहे असं म्हटलं जातं. ऑलरेडी त्यात लिहिलेलं देखील आहे. आणि हा जो समोर व्ह्यू दिसतो आहे तो खरंच खूप छान व्ह्यू आहे. आणि इथे गेल्यानंतर ह्या व्ह्यूला खरंच नक्की व्हिजिट द्या. मी आणि श्रावीने ते छान फोटोज देखील काढले आणि श्रावीसोबत इथे गप्पा देखील आम्ही मारल्या. आम्ही मस्त निवांत तिघेजणं बसलेलो आणि गप्पा मारत होतो. ह्या व्ह्यूसोबत असं इतकं छान फील होत होतं ना की मी शब्दात देखील तुम्हाला सांगू शकत नाही. सेल्फीज देखील काढले. आणि तुम्ही जर कोकणात येताय आणि कोकणामध्ये जर रत्नदुर्गला जात आहे तर नक्कीच तुम्ही इथे देखील थांबा, कारण की हा समोर जो अथांग समुद्र दिसतो आहे ना, हा समोर बसणं आणि त्याचा अनुभव घेणं वेगळाच आहे. खरंच खूप वेगळं आहे. आणि आपली फॅमिली आपल्यासोबत असणं आणि फॅमिलीसोबत बसून एन्जॉय करणं, आहा एक नंबर. तो श्रावीशी बसून आम्ही गप्पा मारल्या आणि हा जो जो टाईम असतो ना, क्वालिटी टाईम, हा क्वालिटी टाईम आपल्या फॅमिलीला घेऊन येणं आणि त्यांच्यासोबत गप्पा पण वेगळंच. त्याच्यानंतर आम्ही गेलो जो की भाटे बीच
भाटे बीच देखील तिथून जवळ होता. सो तिथे आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर जास्त काही गर्दी नव्हती. पाऊस काही जास्त नव्हता. रिमझिम पाऊस पडत होता आणि श्रद्धा शावीला घेऊन गेलेली तिथे आणि तिथे शावीसोबत ती मजा इतकी करत होती की शावीला भिजायचं नव्हतं पाण्यात, पण श्रद्धा मुद्दाम तिला भिजत होती पाण्यामध्ये. तिची थोडीफारची काही भीती आहे, ती भीत तर नाहीच, पण तिला भिजायचं नव्हतं. तिचे पाय खराब होते म्हणून शावीला भिजायचं नव्हतं. काय झालं काय झालं काय झालं काय केलं मम्माने? हां पाण्यामध्ये तुला भिजवलं? हो का? कसं भिजवलं? असं भिजवलं? आजीनी पण भिजवलं? त्यांचं घर आपण उन्हात बांधू. हां 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 तुला मम्मा घेऊन जाते, तुला जाते. तिला ॲक्च्युली भिजायचं नाही आहे, तरी पण मम्मा तिला भिजवते. हो ये 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 हो ये 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 काय करते मम्मा? काय करते मम्मा? भिजवते मम्मा. आले मम्मा आले पळ 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 पळ. तो आता बनतोय फ्रेश एनर्जी ड्रिंक. हा एक वेगळाच आनंद. सिरियसली सोना काय खाते तू? बदाम खाते? मला दे. थँक्यू. अजून एकदा दे. अजून दे मला. तुझ्या तोंडातला का देते मला? आम्ही खूप थकले आणि झोपले. पिऊ उठ. टेबल पॉईंटला पोहोचलो आम्ही आणि शावी झोपलेली, त्याच्यामुळे तिला तिथे घेऊन गेलो आणि शावी मम्मीच्या तिच्या मांडीवरती झोपलेली आणि तिथे आम्ही मस्त बसलो 10 मिनटं आणि मग काही टाईमपास म्हणून रील बनवले मी. आणि अशाच इतकं छान व्ह्यू समोर रील बनवण्याची एक वेगळीच मजा असते. सो ती देखील मजा घेतली आणि तिथून मग आम्ही थोडा वेळ टाईम स्पेंड केल्यानंतर आम्ही तिथून निघालो. आणि निघताना शावीनी थोडा वेळ माझ्यासोबत बसली. मी ड्राईव्ह करत होतो. सीट बेल्ट लावून तिला ठेवली सीट बेल्टच्या आतमध्ये आणि ड्राईव्ह करत होतो. त्याच्यानंतर थोडा वेळ मम्मीकडे गेली आणि मग मम्मीकडे गेल्यानंतर ती पण झोपली, मम्मा पण झोपली आणि आजी पण झोपली. सो अशा पद्धतीने आमची आजची रत्नागिरी ट्रिप कंप्लीट झाली. तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आमच्या रीलला, म्हणजे व्हिडिओला, आणि शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. सो थँक्यू.